गोंदिया जिले के आमगांव शहर में लगातार हो रही बारिश के बीच जल निकासी व्यवस्था की पोल खुल गई है। देवरी रोड स्थित तावड़े परिवार के घर में बारिश का पानी घुसने से घर का अधिकांश सामान खराब हो गया। घर में रखा अनाज, फ्रिज, सोफा, पलंग सहित कई जरूरी वस्तुएं पानी में भीगकर बेकार हो गई। पीड़ित परिवार का आरोप है कि पानी निकासी के लिए बनी नाली को पास के एक प्लॉट धारक ने अतिक्रमण कर बंद कर दिया, जिसके कारण बारिश का पानी सीधे घर में भर गया। परिवार का कहना है कि इस समस्या की जानकारी कई बार संबंधित अधिकारियों को दी गई, लेकिन कोई कार्रवाई नहीं हुई। स्थानीय नागरिकों का आरोप है कि आमगांव के कई इलाकों में ऐसी स्थिति बनी हुई है, फिर भी नगर परिषद और प्रशासन इस ओर ध्यान नहीं दे रहा है। आमच्या इथला सगळं सामान जो पावसाळ्याचा साठा करून ठेवला होता तो सगळंच नुकसान झालं आहे आणि कमीत कमी 3-4 लाखाचं नुकसान झालं आहे। 2 सोफे, हे अलमारी, फ्रीज सगळंच खराब झालं आहे। जेवणाचं पण आम्हाला काही आहे नाही, आता खायला सुद्धा तांदूळ, गहू सगळा हे झाला आहे पाण्यामध्ये। मला नगर परिषदचे निवेदन आहे की लवकरात लवकर हा पाण्याची व्यवस्था करावी, कारण की सगळ्यांनाच त्रास आहे। ह्या मोहल्ल्यामध्ये सगळ्यांनाच त्रास आहे आणि त्या माणसाजवळ तर जास्तच आहे, कारण की गेल्या वर्षी पण असाच केला होता, तेव्हा तो पाणी आतमध्ये घुसला होता। यावर्षी पण तसाच आणि साईडला आमच्या घर पण आपला घर बनवला आहे, त्याच्यामुळे तो पाणी आमच्या घरातच येत आहे। त्याच्याने का करावं हा आम्हाला सोल्युशन पाहिजे। जवळपास तुमच्या घराचं काय काय नुकसान झालं? माझ्या घराचं सर्वच झालं आहे, सर्व फर्निचर गेलं आहे, फ्रीज गेली आहे, किचनचं सर्वच गेलं आहे। आम्हाला खाली बसायला जागा सुद्धा नाही आहे, स्वयंपाक सुद्धा करण्याची इच्छा नाही आहे, स्वयंपाकही करू शकत नाही। आता का करावं याच्यासाठी? हा चारही घरांच्या वाढीच्या पाणी आज 100 वर्षापासून पहिल्यांदा हा वजीतून पाणी जायत होता। अण्णाजींनी आपला भरण पुणे गव्हर्नमेंटच्या जागेवर अतिक्रमण करून भरण भरला, त्याच्यामुळे हा पाणी पूर्ण थांबलेला आहे। आता हा पाणी पुणे जाण्याच्या मार्ग रुपल्यामुळे आमच्या घरामध्ये पूर्ण 2 दिवसापासून पाणी भरलेलं आहे। हा पाणी मार्ग काढण्यासाठी आता सध्या इकडून हा मार्ग अण्णाजीच्या घराकडून काढण्यात आला आहे, पण भविष्यासाठी ही नाली गव्हर्नमेंट जागाकडून म्हणजे नहराच्या बाजूना हे सरळ नाली म्हणजे 100 फीट असेल असा त्यांचा नाली करण्याची आवश्यकता आहे। म्हणून नगर परिषदने हा आपला विचार विमर्श घेऊन पाहून घेतला आहे। पण ते म्हणाले की आता बरसात असल्यामुळे नाली सध्या करू शकत नाही, पण हा पाणी पूर्णपणे थांबलेला आणि धूप निघेल तेव्हा आम्ही करून देऊ असे त्यांनी बोललेलं आहे।